भारतीय संस्कृतीमध्ये नदीला आपण माता असं म्हणतो, गंगा मैया असं म्हणतो. परंतु आज आपण त्या नद्यांची अवस्था कशा प्रकारे केलेली आहे, तुम्ही बघू शकता, तुम्हाला माहीत असेल. मित्रांनो, जर आपण हे बाहेरच्या देशामध्ये जर बघितलं, तर बाहेरच्या नद्या ह्या खूप स्वच्छ आहेत, सुंदर आहेत. परंतु आज आपल्या देशामध्ये जे काही नद्या आहेत, ह्या खूप प्रदूषित झालेल्या आहेत. आणि याला कारण काय असेल? तर याला कारण एकच आहे, की आपण मोठ्या प्रमाणामध्ये हे प्रदूषण हे आपण करत असतो. याच्यामध्ये आपण हा कधीच विचार करत नाही, की ज्या संस्कृतीचा उगम ह्या नद्यांपासून झाला असेल, त्या नद्याला आपण बिनधास्त प्रदूषित करतो. आणि जे काही सी-पी-सी-बी आहे, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, याच्या अहवालानुसार जवळपास भारतामध्ये सर्वात जास्त प्रदूषित नद्या जर असतील, तर ह्या फक्त महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि यांची संख्या जवळपास ही 55 आहे. तर आज सध्या मी इथे इंद्रायणी नदीच्या तीरावरती आहे. आणि जेव्हा आपण ह्या नदींना जेव्हा बघतो, तेव्हा खूप वाईट वाटतं, की आज आपल्या देशामध्ये नद्यांची आपण अवस्था काय करून ठेवली. आज आपल्या संस्कृतीला जर जोपायचं असेल, संवर्धन करायचं असेल, तर नद्यांचं सुद्धा संवर्धन होणं गरजेचं आहे. आणि यासाठी आपल्याला नक्कीच सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचे आहे.